भाजपचा बनावट एबी फॉर्म भरला असा आरोप झाला. पोलिसात तक्रार दाखल झाली. आता तीच उमेदवार जिंकून आली. मात्र पोलिसात झालेल्या त्या तक्रारीचं काय होणार? तर गोष्ट अशी आहे की अनेक प्रभागांमध्ये नाट्यमय घडामोडी घडताना आपण पाहिल्या. त्यातीलच एक गाजलेला प्रभाग म्हणजे सायन कोळीवाड्यातील प्रभाग क्रमांक 173. मुंबईत महायुती असली तरी इथे भाजप शिंदे गट आमने सामने असल्याचं पाहायला मिळालं. भाजपच्या बंडखोर उमेदवार शिल्पा केळुसकर विरुद्ध शिंदे गटाच्या पूजा कांबळे अशी लढत इथे रंगली होती. भाजपचे दत्ता केळुसकर आणि रामदास कांबळे यांच्यातले जुने वाद या निवडणुकीदरम्यान चव्हाट्यावर आले आणि त्यांच्याच पत्नींमधील ही लढत होती. एकमेकांवर कुरघोड्या करत 50 खोके एकदम ओके म्हणत पूजा कांबळेंना डिवचण्यात आलं. शिंदे स्वतः कांबळेंच्या प्रचारासाठी आले होते. पण दुसरीकडे उभ्या असलेल्या भाजपच्या बंडखोर उमेदवार शिल्पा केळुसकर यांनी बनावट एबी फॉर्म भरला असा आरोप शिंदे गटाच्या पूजा कांबळे यांनी केला व थेट तक्रारीसाठी पोलीस स्टेशन गाठलं. मात्र केळुसकर यांचा एबी फॉर्म खरा असल्याचं निष्पन्न होताच त्या अधिकृत उमेदवार म्हणून निवडणुकीत उतरल्या. आता घटक पक्ष सामने सामने म्हटल्यावर मतं विभागली जातील आणि याचा फायदा ठाकरेंच्या उमेदवाराला होईल असा अंदाज बांधला जात होता. पण प्रभाग क्रमांक 173 ची निवडणूक फिरली आणि शिल्पा केळुसकरांचाच विजय झाला. आता केळुसकरांविरुद्ध झालेल्या त्या तक्रारीचं काय होणार हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर अशाच व्हिडिओसाठी आपल्या story.com ला नक्कीच सबस्क्राईब करा.